आपल्या सगळ्यांचे सहकारी सिद्धार्थजी कांबळे, संजय तटकरेजी, प्रमोद हिंदूराव, संतोष जवाई, अर्शद अमीर, विवेक पवार, नितीन गायकवाड, आरती साळवी, महेश पानसरे, सिद्धार्थ कासारे, हुजेफा इलेक्ट्रिकवाला, कामिनी जाधव, विशाल उगडे, मनोज व्यवहारे, स्वप्नील कांबळे, जयश्रीताई गोळे, सिद्धार्थ कॉलनीतील सर्व माझे तरुण मित्रमंडळी, बौद्धजन पंचायत शाखेचे सर्व माझे सहकारी, डॉक्टर सचिन तांबे, सतीश गायकवाड, सुवर्णा साई, प्रसाद मरगज, सर्व आमच्या उपस्थित असणारे महायुतीचे सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, या सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व वांद्रे पूर्व विधानसभा क्षेत्रातील माझे मतदार बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, मी आज आपल्याला सगळ्यांना विनंती करण्याच्या करता आलोय. वांद्रे पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीचे उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून श्री जिशान सिद्दीकी यांच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हे आमच्या तरुणाला, हे आमच्या मुलाला तुम्ही प्रचंड बहुमताने सभागृहामध्ये पाठवावं. प्रत्येकावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग येतात. आज आमच्या इथं आरपीआय आठवले गटाचे पण बरेचसे मान्यवर इथं उपस्थित आहे. सगळे मिळून मी नेहमी महाराष्ट्रामध्ये सांगतो की आम्ही लोक महायुतीमध्ये असलो तरी आमची भूमिका, विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे. त्या रस्त्याने आम्ही पुढे चाललेलो आहे. त्या रस्त्याने गेल्यानंतरच महाराष्ट्राचं भलं होणार आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना महाराजांनी केली, पण त्यामध्ये रयतेच राज्य आणत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व घटकाला, सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन काम केलेला इतिहासामध्ये नोंद आहे. आणि म्हणून चांद्यापासून बांद्यापर्यंत असणारा तुमचा माझा महाराष्ट्र, त्याच्यात मुंबईसारखं आपली राजधानी, देशाची आर्थिक राजधानी म्हणून आपल्या मुंबईची ओळख, अनेक लोक कामाधंद्याच्या, नोकरीच्या निमित्ताने इथे येतात, स्वतःच्या उपजीविकाचं साधन त्या ठिकाणी शोधतात आणि सगळे म्हणतात की मुंबई कोणाला उपाशी झोपू देत नाही. अशा प्रकारची ही मुंबईची ओळख. त्या परिसरामध्ये असणाऱ्या वांद्रे पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये यावेळेस जिशानवर एक वेगळा बाका प्रसंग आलेला आहे. आपलाच मुलगा आहे. कामाच्या निमित्तानं गेले 5 वर्ष बाबा सिद्दीकींच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली तो काम करत होता, तो शिकत होता, तुमच्यामध्ये मिसळत होता. मला देखील उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री या नात्यानं मला माझ्या मतदारसंघाच्या करता, माझ्या लोकांच्या करता मला निधी द्या, अशा प्रकारच्या सातत्याने मला भेटत होता. मित्रांनो, मी देखील माझ्या परीनं त्याला मदत करण्याची भूमिका घेतली. त्याच्याकडे विजन आहे, एक अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करण्याची त्याची जिद्द आहे, परंतु त्याच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र मधल्या काही काळामध्ये हे हरवलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना त्याला आधार द्यायचा आहे. आपल्याला सगळ्यांना त्याला एक मनापासून साथ द्यायची आहे. माझी तर वांद्रे पूर्व परिसरातल्या तमाम मतदारसंघातल्या बंधू भगिनींना विनंती आहे की बाबा सिद्दीकींनी देखील आमच्या बरोबर अनेक वर्ष काम केलं, राज्यमंत्री म्हणून काम केलं, आमदार म्हणून काम केलं. सगळ्यांच्या मध्ये हसून मिसळून राहणारा हा आपला सहकारी, अतिशय चांगल्या प्रकारचा आमचा मित्र, परंतु काळाच्या नियतीच्या पुढे तुमचा माझा काही चालत नाही. आणि आकस्मित एका वेगळ्या प्रकारे तिथं घटना घडली आणि त्याच्या देखत म्हणजे जिशान तर तिथं जवळ होता. तुम्ही विचार करा, आपल्या डोळ्या देखत आपल्या वडिलांचं अशा प्रकारचं जर दृश्य बघायला मिळालं तर एखादा माणूस खचून जाईल, हतबल होईल, नावमेद होईल. परंतु आपल्याला जिशानला नावमेद होऊन द्यायचं नाही, खचून जाऊन द्यायचं नाही. त्याला आता वडिलांचा आधार देण्याचं काम तुम्ही मी सगळ्यांनी करायचं आहे.
त्याला तू एकटा नाहीयेस, आम्ही सगळा समाज तुझ्या बरोबर आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. बाबा सिद्दीकीला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली. उद्याची येणारे 20 तारखेचे तुमचं मशीन, त्याच्यामध्ये वर्ण 2 नंबरला आमच्या जिशांचं नाव आहे, त्याचा फोटो आहे आणि त्याची खूण आहे घड्याळाची. त्या पद्धतीनं त्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा. ती खऱ्या अर्थाने बाबा सिद्दीकींना श्रद्धांजली ठरणार आहे. तेवढी मात्र विनंती माझ्या माय माऊलींना करतो, माझ्या बहिणींना करतो, माझ्या तरुण सहकाऱ्यांना करतो, माझ्या इतर बांधवांना करतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आज एवढ्या माझ्या बहिणी इथं आहेत, अतिशय चांगल्या योजना आम्ही तुमच्याकरता आणल्या. लाडकी बहीण योजना आणली, विरोधकांनी टीका केली, थट्टा मस्करी केली, कोर्टात गेले, बंद करण्याचा प्रयत्न केला, स्टे आणण्याचा प्रयत्न केला. काय बाबा, गरीब माझ्या मायमाऊलीला बहिणीला मी चांगल्या पद्धतीने एक योजना आणली, त्याच्यातनं फार काय असं झालं? तुमच्या काळामध्ये ते सत्तेवर असताना तर त्यांनी अशा प्रकारची योजना आणली नाही, मग आम्ही आणली म्हणून बिघडलो कुठं? ह्यांना काय त्रास व्हायला लागला? माय माऊलींनो, आपल्याला ही उद्या पण 5 वर्षाच्या करता योजना चालू ठेवायची. आपल्याला अनेक महत्वाच्या योजना, ही तुमची लाडकी बहीण योजना 1,500 रुपये महिना देणारी, त्याच्यामध्ये 3 गॅस सिलेंडर देणारी एक योजना, त्याच्यामध्ये माझ्या गोरगरिबांच्या मुलींना 50% शिक्षणामध्ये आम्ही मदत करायचो, आता 100% मदत करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्यामध्ये माझ्या गरिबांच्या मुली शिकाव्यात ही आमची धारणा आहे. त्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांच्या करता 3, 5, 7.5 हॉर्सपावरची वीज बिल आम्ही माफ केलेलं आहे. माझ्या शेतकऱ्यांचा दुधाचा व्यवसाय करणाऱ्यांना गाईच्या दुधाच्या करता 7 रुपये अनुदान वाढून दिलंय. ते अनुदान देत असताना माझ्या मुंबई पुण्यातल्या शहरी भागातल्या लोकांचे दुधाचे भाव जास्त वाढू नये ही त्याच्या पाठीमागची आमच्या सरकारची कल्पना. अशा प्रकारे हे सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे. इथं अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. प्रत्येक भागातले प्रश्न, प्रत्येक भागातल्या समस्या मतदारसंघ वाईज वेगवेगळे आहेत. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे इथं एक तैलचित्र आणि इथं दोन्ही बाजूला संविधान त्या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न आमच्या झिशांच्या दूरच्या दृष्टीतनं झाला. खरोखरीच अशा पद्धतीनं तरुण नेतृत्व पाहिजे, प्रत्येकाच्या बद्दल आदर पाहिजे. बाबासाहेबांनी दिलेली जे काही संविधान आहे ते संविधान इतकं उच्च श्रेणी आहे की कारण नसताना मध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं संविधान बदलणार अशा प्रकारची खोटी अफवा केली. आम्ही सांगत होतो बाबांनो, नाही, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कोणी धक्का लावू शकत नाही. एवढं ते उच्च प्रतीचं संविधान आहे. ह्या संविधानाने 18 पगड जाती 12 बलुतेदारांना एकत्र ठेवलेलं आहे. इथं कुठेही कायदा सुव्यवस्था अडचणीमध्ये न येऊन देण्याचं काम ह्या संविधानाने केलेलं आहे. सर्वांना सारखा न्याय दिलेला आहे, सर्वांना सारखं मताचा अधिकार दिलेला आहे. टाटा असतील, बिर्ला असतील, अडाणी असतील, अंबानी असतील, ठीक आहे, तुम्ही मोठे असाल, परंतु माझ्या ह्या भागातल्या शासकीय कर्मचारी किंवा इतर राहणारा माझा जो वर्ग आहे त्यांनाही शेवटच्या व्यक्तीला मताचा एकच अधिकार आणि या मोठ्यांना पण मताचा एकच अधिकार. हा करिश्मा फक्त बाबासाहेब आंबेडकर करू शकतात. दुसरा कुणाचा घास नाही, दुसरा कुणाचं धाडस नाही. आणि त्याच्यामुळं आपण सगळेजण त्या संविधानाचा आदर करतो. आज तुम्ही बघताय संविधानाला उलट आपण मान सन्मान दिलाय. ती जी न्यायदेवता होती, तिच्या डोळ्यावर पट्टी होती, ती पट्टी काढून टाकली. तिच्या एका हातात तराजू आहे आणि एका हातात संविधान दिलंय. त्या संविधानाचा आदर करून त्या न्यायदेवतेने न्याय द्यावा ही आपली भूमिका आहे. आपण प्रत्येक जिल्ह्यात संविधान भवन करतोय, त्याच्यानंतर तालुक्यामध्ये आपण येणार आहे, हे आपलं काम आहे. परंतु निव्वळ माझ्या मागासवर्गीय समाजामध्ये समरावस्था निर्माण करण्याचं काम ह्या सगळ्या लोकांनी केलेलं आहे, विरोधकांनी केलेलं आहे. उलट जसं माझ्या मागासवर्गीय समाजाच्या करता बार्टी संस्था आहे, माझा मातंग समाज मला भेटायचा, दादा आमच्यावर अन्याय होतो,
आमच्याकरता वेगळी संस्था काढा. आम्ही आता बार्टी ही आमच्या बाकीच्या सहकाऱ्यांच्या करता ठेवली. मातंग समाजाच्या करता आरटी ही नवीन संस्था काढली, कारण त्यांनाही मदत झाली पाहिजे. माझ्या आदिवासी समाजाच्या करता टार्टी काढली, बहुजन समाजाच्या करता सारथी काढली, ओबीसी समाजाच्या करता महाज्योती काढली, काही वर्गाकरता अमृत काढले. आता आमच्या मुस्लिम बांधवांच्या करता संस्था नव्हती, त्यांच्या करता मार्टी संस्था आम्ही अस्तित्वात आणली. सरकारमध्ये त्या गोष्टी आम्ही करून घेतल्या. मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो. मी ज्यावेळेस सांगतो, माझे सगळे सहकारी सांगतात की शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने आम्ही पुढे जातो, आम्ही कृती देखील करतो. मध्ये मला 2च जागा मिळाल्या. माझ्या लक्षात आलं विधान परिषदेमध्ये एक देखील अल्पसंख्याक समाजाचा आमदार नाहीये. 2 आमदारांमध्ये मी इद्रिस नायकवडी हे आपल्या सांगलीचे अल्पसंख्याक विभागाचे राज्याचे अध्यक्ष आहेत. मी त्यांना तिथं आमदार केलं. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जसं बोलतो तसं वागतो. आज तिथं आता अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व मिळालं. बाकीचे नुसती मताच्याशी त्यांना मतलब असतो, वोटच्या बद्दल त्यांना मतलब असतो. बाबांनो, एवढंच नाही तर आता निवडणुकीच्या निमित्तानं जवळपास 60 जागा मला मिळाल्या. त्या 60 जागेमध्ये मी पर्सेंटेज मध्ये सांगायचं म्हटलं तर 12.5% जागा मागासवर्गीय समाजाला दिल्या. मागासवर्गीय समाजाला त्याच्यामध्ये मोहोळला मी यशवंतामध्ये दिली, फलटणला सचिन पाटलाला दिली, देवळालीला सरोज आहिरेला त्या ठिकाणी दिली, पिंपरीला अण्णा बनसोडेला दिली. अशा पद्धतीनं आम्ही ह्या जागा त्या बाबतीमध्ये मागासवर्गीय समाजाला देण्याचं काम केलंय. शेवटी हे सगळ्यांचं राज्य आहे, हे आपल्या सर्वांनी पुढे न्यायचंय. आदिवासीमध्ये देखील मी 12.5% जागा दिल्या, महिलांना देखील मी 10% जागा दिल्या, माझ्या अल्पसंख्याक समाजाला पण मी 10% जागा दिल्या. अशा पद्धतीनं जे समता असते, समतेचा विचार हा खऱ्या अर्थाने कृतीत आणण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. हे बाब देखील आपल्याला विसरता कामा नये. आज इथं संत ज्ञानेश्वर येथील रहिवाशांच्या पुनर्विकासानंतर तेथेच त्यांना घरं मिळाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे, ही जिशांची भूमिका आहे, ही राष्ट्रवादीची भूमिका आहे, ही आमच्या महायुतीची भूमिका आहे. आज महायुती सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना मालकी हक्काच्या घराच्यासाठी जमीन देणारं हे दिलेलं आश्वासन पूर्ण करण्याच्या करता उच्च समिती गठीत करून आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे. आम्ही वचनपूर्ती करणारे कार्यकर्ते आहोत, वेळ मारून देणारे कार्यकर्ते नाही. जे सांगू ते करू, दिलेला शब्द पाळू, हा आमचा वादा आहे. ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या. आमच्या जिशांनी यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत 40,000 वांद्रे पूर्व मधील बहिणींना समाविष्ट करून घेतलं. त्याच्यात जात पात धर्म भेदभाव केलेला नाही. माझी गरीब महिला, तिला मदत झाली पाहिजे. आज तिला दिवाळीला आम्ही 3,000 रुपये दिले. आज तिनं तिची दिवाळी चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला. ह्याच्या आधी तिला कधी स्वतःचा असा पैसा कधी मिळत नव्हता. ही बाब आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या. माग मात्र तशा प्रकारची परिस्थिती नव्हती. आता आम्ही आमच्या बहिणींना, लाडक्या बहिणींना सक्षम केलेलं आहे. आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना सबल केलेलं आहे. उद्याच्या काळामध्ये या योजना आपल्याला 5 वर्ष चालू ठेवायच्यात. मगाशी सांगितलेल्या योजना चालू ठेवायच्यात. मुलींच्या शिक्षणाची, गरीब मुलींच्या ती योजना चालू ठेवायची. 3 गॅस सिलेंडरची योजना चालू ठेवायची. परंतु ती चालू ठेवायची तुमच्या हातात आहे. तुम्ही म्हणाल कसं? ते असं की उद्याच्याला निवडणुकीच्या निमित्तानं 20 तारखेला जे मशीन तुमच्या पुढे येणार आहे, तिथं जिथं जिथं महायुतीचे उमेदवार असतील त्यांच्या नावाच्या पुढचं बटन तुम्ही त्या ठिकाणी दाबा. आपल्या मतदारसंघामध्ये 2 नंबरला आमचा जिशान सिद्दीकी हा एक तरुण तरुणदार अशा प्रकारचा सहकारी तो त्या ठिकाणी उभा आहे. त्याला दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये घड्याळ्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून आपण पाठवा. मी जिशानला आत्ता तर शेवटी निधी दिला.
मी आज तुम्हाला सांगतो त्याचं स्वप्न आहे वांद्रे पूर्वचा हा मतदारसंघ चांगल्यातला चांगला करायचा. इथं मोठी मोठी लोक राहतात, परंतु त्याचा उपयोग स्थानिक लोकांना कितपत होतोय, गोरगरिबांना कितपत होतोय, झोपडपट्टी धारकांना कितपत होतोय. एसआरएच्या ज्या योजना होतील त्या एसआरएच्या योजनेमध्ये देखील इथल्या स्थानिक गरिबांच्यावर आम्ही लोक अन्याय होऊ देणार नाही हा शब्द देखील मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साक्षीनं तुम्हाला सगळ्यांना देतो. मित्रांनो, तुम्ही काळजी करू नका. खूप काही करण्याची धमक आणि ताकद ही आपल्यामध्ये आहे आणि आपल्याला मजबूत असा जिशांच्या रूपाने एक आमदार त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्याच्या मार्फत आपल्याला बरीच काही कामं त्या ठिकाणी करायची आहे. स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित लवकरच वांद्रे पूर्व मध्ये त्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला विकासाची कामं करत असताना जातीचा धर्माचा विचार न करता सर्वच धर्माच्या मंदिराची, बुद्धविहाराची, मशिदीची, शाळेची सर्व कामं आपल्याला करायची. कारण आपलं सूत्र आहे सर्व धर्म समभाव, ही आपली त्या ठिकाणी भूमिका आहे. आणि त्याच्यामुळेच माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे की काही लोक अफवा उठवतात. जसं मागे सांगितलं संविधान बदलणार, मागे सांगितलं कुठल्या समाजावर अन्याय केला जाणार, मागे सांगितलं किंवा ह्याच्यातून काहीतरी वेगळं आम्ही करण्याचा प्रयत्न करणार. कुणी काही वेगळं करू शकत नाही. सगळ्यांना संविधानाने बांधून ठेवलेलं आहे. कुणी किती गप्पा मारल्या तरी त्याला संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाता येत नाही, घटनेच्या चौकटीच्या बाहेर तो जाऊ शकत नाही. म्हणून जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, इकडे गुजरात पासून तिकडे पार पश्चिम बंगाल पर्यंत तुमचा माझा भारत हा एक संघ राहिलेला आहे. आणि त्याला एकमेव कारण घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे देखील मी पुन्हा पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून त्या ठिकाणी देतोय. मुंबईमध्ये लँडमार्क असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोरचे हे ते चित्र आहे. तेथून प्रचाराचा नारळ फोडून विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचाराला आपण सुरुवात करतो. आणि आमदार जिशान सिद्दीकीनं काय काम केलं असा हा विचारतो. अरे हे काम जिशान सिद्दीकीनं केलंय आणि तिथंच येऊन तू नारळ फोडतो आणि काय काम केलं म्हणतो. अरे पट्ट्या, तुला कळत नाही का काय काम केलं? कधीतरी यायचं, इथं यायचं आणि काहीतरी सांगायचं. थातूर मातूर सांगून लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. थातूर मातूर सांगून जनता त्यांना मतदान करत नाही. ही पण गोष्ट माझ्या सर्व सहकाऱ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे. जिशान सिद्दीकी सुरक्षा रक्षकांच्या घराण्यात फिरतो अशी विरोधक टीका करतायत. तुम्हाला मला विचारायचंय त्यांना, टीका करणाऱ्यांना, अरे शहाण्यांनो, तुमच्या जर वडिलांच्या अशा पद्धतीनं जर निधन झालं असतं तर बाकीच्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची नाहीये? प्रत्येकाचा जीव महत्वाचा नाहीये? प्रत्येकावर ते कुटुंब अवलंबून नाहीये? ही आपली महाराष्ट्राची संस्कृती तुम्हाला मला काय सांगते? शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आपल्याला काय सांगते? उगीच निवडणुकीमध्ये बोलायचं म्हणून काही वाटेल त्याचं बोलायचं. वास्तविक जिशानला नाही, या राज्यामध्ये कुठल्याही जाती धर्माच्या मुलाला, मुलीला, माझ्या बहिणीला, माझ्या बांधवाला जर सुरक्षा लागत असेल तर त्याला सुरक्षा दिली पाहिजे. तो त्याचा हक्क आहे. तो घटनेने दिलाय, संविधानाने दिलाय, असा तो डावलता येणार नाही. कारण प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे. आज बाबा सिद्दीकी असते तर परिस्थिती वेगळी दिसली असती, परंतु काळाच्या नियतीच्या पुढे आपलं कुणाचं काही चालत नसतं. शेवटी त्याला सामोरं जावं लागतं. परंतु त्याच्यातनं आपल्याला जिशानला खचून द्यायचं नाही, नाउमेद होऊन द्यायचं नाही. पुन्हा जिशानला आपण सगळ्यांनी सपोर्ट करायचा आणि त्याला बाबा सिद्दीकींचं अपुरं राहिलेलं स्वप्न ते त्याला पूर्ण करायला सांगायचं. ती खऱ्या अर्थाने बाबा सिद्दीकीला त्या ठिकाणी श्रद्धांजली ठरणार आहे. ह्या गोष्टीचा विचार देखील आपण माझ्या सर्व सहकारी मित्रांनी ह्या निमित्तानं केला पाहिजे. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, बघता बघता 4 दिवस राहिलेत. 4 दिवसामध्ये काही वेड्या वाकड्या अफवा उठवल्या जातील. त्या अफवांच्यावर आपण कृपा करून विश्वास ठेवू नका. माझी प्रशासनावर पकड आहे. मला ह्या सगळ्यांनी बघितलेलं आहे. मला काम करून घेण्याची माझी क्षमता आहे. मला कामाची आवड आहे. मला सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मी राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता काम करत असतो. मला महायुतीला ताकद द्यायची आहे,
मला राष्ट्रवादी काँग्रेसला ताकद द्यायची आहे, आमच्या आरपीआयला आम्हाला ताकद द्यायची आहे. आणि ह्या गोष्टी करत असताना ते ताकद देण्याकरता तुमचं बहुमोल मत, माझ्या माय माऊलींचा आशीर्वाद, माझ्या बांधवांचा आशीर्वाद आणि माझ्या तरुणांचा पाठिंबा हा आम्हाला हवा आहे. आणि तो त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला दिला पाहिजे. आम्ही मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास मंडळामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी माझ्या अल्पसंख्याक समाजातल्या गरीब मुलामुलींच्या करता त्या ठिकाणी केलेल्या आहेत. अशा खूप गोष्टी मला तुम्हाला सगळ्यांना सांगता येतील. परंतु काय नियमाप्रमाणे 10 वाजता प्रचार त्या ठिकाणी बंद होतो. परंतु मी आपल्याला जाता जाता त्या ठिकाणी एवढंच सांगेन की एकंदरीत सगळे हे काम करत असताना आपला जिशान हा अतिशय उत्तम प्रकारचा काम करणारा कार्यकर्ता आहे. तो आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करून दाखवेल. जिशान सिद्दीकीचं नेतृत्व, त्याच्या नेतृत्वाखाली वांद्रे पूर्व क्षेत्रामध्ये विकासाला सुरुवात झालेली आहे. त्याची मेहनत, त्याची सामाजिक प्रतिबद्धता आणि त्यानं न्याय दिल्याने त्यानं प्रतिसमर्पण करून जनता त्याला कधी विसरणार नाही. एक कुशल, एक संवेदनशील आणि एक अध्ययनशील नेता ह्या रूपामध्ये जिशान सिद्दीकी पुढे आलेले आहेत. आपली एक वेगळी ओळख ही जिशाननी त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. आज मला या ठिकाणी आमची महाराष्ट्र मातंग समाजाची लहू शक्ती यांनी आमदार जिशान सिद्दीकी यांना वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये जाहीर पाठिंबा श्रीकांत शिंदे साहेबांनी दिलेला आहे. मी श्रीकांत शिंदे साहेबांचं मनापासून आभार मानतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि आपण सगळेजण मिळून उद्याच्या निवडणुकीच्या नंतर ज्यावेळेस आपल्या विचाराचं सरकार येईल त्यावेळेस आपले वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे प्रश्न आमच्या जिशानच्या मार्गदर्शनाखाली, जिशानच्या नेतृत्वाखाली खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही सोडून दाखवू. आणि ते सोडवण्याच्या करता हा अजित पवारचा वादा आहे. मी मजबूतीने या जिशानच्या पाठीशी उभा राहील. त्याला कुठलीही कमतरता मी कमी पडू देणार नाही. माझ्या मुलासारखी वागणूक मी त्याला त्या ठिकाणी देईल अशा पद्धतीचा शब्द देखील आजच्या सभेच्या निमित्तानं देतो. मला या निमित्तानं आमच्या सर्व सहकारी मित्रांना सांगायचंय, त्याच्यामध्ये सिद्धार्थ असेल, त्याच्यात संतोषजी असतील, त्याच्यामध्ये बाकीचे सगळे माझे सहकारी असतील, ह्या सगळ्यांनी, आरती साळवी असतील, कामिनी जाधव असतील, मी सगळ्यांची नावं घेत नाही, परंतु सगळे आरपीआयचे आमचे नेतेगण सगळ्यांनी मिळून आपण स्वतः उमेदवार आहोत, जिशान उमेदवार नाही, प्रत्येक इथला महायुतीचा कार्यकर्ता उमेदवार आहे हे समजून तुम्ही सगळ्यांनी घड्याळाच्या चित्राचं बटन दाबण्याचं काम उद्याच्या 20 तारखेला करा. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला बाबा सिद्दीकींना पण दाखवायचंय. ते वर्ण बघताय की बाबा तुम्ही जरी आज नसला तरी तुमचं जे स्वप्न आहे ते आम्ही आता जिशानच्या रूपाने पूर्ण करण्याचा निश्चय केलेला आहे, संकल्प केलेला आहे. हे देखील आपण सगळ्यांना दाखवून द्यायचं. एवढीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महायुती.